चालेल चालेल. हो कळवतो नक्की. आत्ता तरी औषधं घेतलीस का वेळेवर? घ्या. आसमा से निकला तो खजूर में अटका असं झालंय माझं. ती पारू काय कमी होती का म्हणून तू आता सुरू झालीस? खरं तर ती पारूच व्यवस्थित लक्ष देते तुझ्या तब्येतीकडे आणि म्हणून मला विचारायलाच मिळत नाहीये. पण चांगली मुलगी. मध्यंतरी त्या अजयच्या प्रकरणामुळे खूप त्रास झाला तिला. मारुती तर पार कोलमडलाच होता. श्रीकांत, जे झालं ते झालं. नको ते अजयचा विषय परत. खरंय नकोच तो विषय. मारुतीने खरं तर आपल्यासाठी खूप केलंय आणि म्हणूनच काहीतरी ठोस करावं त्याच्यासाठी. म्हणून मी त्याला वचन दिलं ना की पारूसाठी चांगला मुलगा बघण्याची जबाबदारी किर्लोस्करांची. माहितीये ना मला. आणि माझी खात्री आहे तू जो मुलगा निवडशील तो बेस्टच असेल. कोणी मुलगा आहे का तुझ्या बघण्यात? एक मिनिट. हरीश. दोघांनाही एकच नाव सुचलं. खरंच मुलगा चांगला आहे तो. हो, म्हणजे दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो, प्रामाणिक आहे. मला असं वाटतं की हरीश पारूसाठी चांगली निवड आहे. खरंय, अगदी माझ्या मनातलं बोललात वहिनी तुम्ही. त्या दोघांची जोडी खूप छान दिसेल. यावर सह्या हव्या. आणि हरीश सगळ्याशीच चांगला वागतो ना. आणि आपल्या स्टाफला त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे रिस्पेक्ट देतो. जोडी जमेल त्यांची. हो दादा, मी पण नोटीस केलंय. आणि फक्त हुशार नाहीये, समजूतदार सुद्धा आहे. गोष्टी अगदी छान हँडल करतो. आणि बघ ना, इतक्या कमी वेळात आपल्या सगळ्यांमध्ये किती छान मिक्स झालाय. आणि पारू जेव्हा ऍडमिट होती त्यावेळेला खूप धावपळ केली त्यांनी. हो हो, पण पारूच्या बाबतीत आधी जे झालंय तसं पुन्हा नको व्हायला. म्हणजे एकदा दुधाने तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. तर त्याची आधी सगळी माहिती काढूया आपण आणि मगच काय ते पुढे जाऊ. बरोबर आहे ना तुझं. शेवटी पारूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मोहन, ही जबाबदारी मी तुला देते. हरीश बद्दल व्यवस्थित माहिती काढ आणि मला सांग आणि मगच पुढे जाऊ. आणि मग योग्य वेळ आली की मारुतीशी बोलू. ठीक आहे वहिनी. वैजू, आता बस झाली हा तुझी नाटकं. अगं सकाळपासून बोलली नाहीयेस माझ्यासोबत. बोल ना का माझ्याशी थोडस. मला माहित आहे तू रुसली आहेस माझ्यावर, पण काय करू मी. माझा समजा दिवस ना कामातच जातो आणि त्यामुळे ना तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय बघ. पण आता काळजी नको हा करू. आता मी आले आहे ना, मग आता आपण सगळं भरून काढू. आपण ना लई म्हणजे लई लई मज्जा करूया. वैजू, तिच्या अशा बोलण्यानं बोलू नकोस बर का. ती काय तुझ्याकडे लक्ष भिक्ष देणार नाही. मॅच आहे शेवटी तुझ्यासाठी. तर योगनी तुझ्याकडे लक्ष देणार आहे बाय. बघितलं ना कसलं लक्ष दिलंय ते. ह्या गणीच्या हलगर्जीपणामुळे केवढा मोठा गोंधळ झाला विसरलीस का? ही पण तायडे. बरं झालं काल कोणी वैजूला बघितलं नाही, नाहीतर आपल्या तिघांचं काही खरं नव्हतं. आणि ती दामिनी काकू, ती तर आपल्यावर टपली आहे. कधी आपल्याला या घराबाहेर काढते असं झालंय तिला. मला तर वाटतंय ती लपून छपून आपलं लक्ष ठेवते का काय. एवढं महत्वाचं आहे ना तेवढंच आहे. बघितलंस ना, मी हेच म्हणत होते तुला.
ही पारू तर एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी स्मार्ट निघाली यार. मला वाटलं एकदम स्टुपिड आहे. तिने तर डायरेक्ट सासू मॉमलाच पण आलं. तर तिला आधीच ओळखलंय ग, तुलाच लेट झालंय ओळखायला. ए पण बाई तर दामिनी, तू तर या कोटला घराबाहेर आपलून दिलेलंस ना. मग ही कोट परत किर्लोस्कर हाऊस मध्ये काय करते? अगं ही पारू आहे ना नालायक, ही आपल्या सगळ्यांना वेड बनवतीये. अगं तीच बकरी आहे ही 100%. हे बघ, ज्या पद्धतीने ती जीव लावते ना पारू त्या बकरीला, त्यावरून मी तुला खात्रीने सांगते ही तीच बकरी आहे. हे सगळं सासू मॉम पासून यांनी इतक्या टाइम पासून लपवून ठेवलं. आणि ए पण तायडे, बंगल्यात सगळ्यांना खायला देतेस, ही तो वैजूला चारा देतेस, आणि हा गरीब भावाला काय देणार आहे का खायला? का तसंच जाऊ शाळेला? अरे देवा, विसरलेच की मी. सॉरी. आता तुला खायला देते. अब तुला खायला वाटते आणि बंगल्यावर जाते, समजा चाय कापी पे द्यायची. हा वैजू, तू इथं थांबा, चारा खा, पोटभर खा, मी आलेच. दिशा, काही करून ह्या बकरीचं सिक्रेट अहिल्या वहिनींसमोर आपल्याला आणावंच लागणार. मग बघू ही बकरी इथं कशी राहते ते. आणि या पारूला आणि गणला तर माहितीच आहे, अहिल्या मॅडम चिडल्यानंतर नेमकं काय काय घडतं ते. इंटरेस्टिंग. ऐक ना, ही जी बकरी आहे, जे काही नाव आहे हिचं स्टुपिड, ती पारूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? खूप जास्त. ओके, मग मला पारूला आणि त्या लिलीपुटला सासू मॉमकडून पनिशमेंट करून मिळत काहीच इंटरेस्ट नाही. लेट्स गो. पावळ, म्हणजे तुला एवढं सगळं कळून तू शांत बसणार आहेस का? ऐक ना, मी शांत बसणार आहे असं म्हणाले. चल माझ्यासोबत, तुला प्लॅन. पण ही बकरी चाल, काय करायचं? सकच. इकडे. आदित्य सर, कापी आणलीये, तुम्हाला लागते तशीच. कापी. पारू, हम्म, लोगोसाठीचे हे डोळे बघ ना, कसं वाटतंय? बरं आहे. फक्त बरं आहे? नाही म्हणजे ठीक आहे. एवढं विशेष काय आहे त्यात? कम ऑन पारू, लुक ॲट दीज आईज. किती कमाल डोळे आहेत हे. किती किती निरागस, शांत, खरे, प्युअर. आणि सतत काहीतरी बोलतायत, काहीतरी गुपित गोष्ट आहे तिच्याकडे. सतत काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी गूढ, कधी कधी मनमोकळे. असं वाटतं या डोळ्यांकडे सतत बघत राहावं. आदित्य सर, ते वैजू बद्दल बोलायचं होतं. बोल ना पारू. आदित्य सर, वैजून ना समजा गोंधळच घालून ठेवलाय. मला ना वैजूची लई काळजी वाटते हो. देवी आईंपासून वैजूला लपवून ठेवलं ना, माझ्या मनाला काय पटत नाही. म्हणजे ना मी काहीतरी मोठं पाप करते असं वाटतंय मला. मी काय म्हणते आदित्य सर, मी ना देवी आईंना समजा खरं खरं सांगणार आहे वैजू बद्दल. त्यात तुम्ही माझी साथ द्याल? माझ्या सोबत थांबाल का? नाही म्हणजे तुम्ही जर का माझ्या सोबत असाल ना, तर मला आधार मिळेल.
माझं नाही तर धाडसच नाही होणार. पारू, मी थांबेन तुझ्यासोबत. नक्की? नक्की. पण आदित्य सर, देवी आईंना वैजू बद्दल कळल्यावर त्या काय बोलतील मला खरंच कळत नाहीये. आईला खरं बोललेलं आवडतं, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आई वैजू बद्दल नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह विचार कर. अँड डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. थँक्यू. हीच कापी पिताय की दुसरी आणू? नाही नाही नाही, हीच पितो. होय. चूक झाली माझी. मी खोटं बोललो. ते माझ्या मुलीच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे हवे होते. परत देणारच होतो, पण नाही जमलं. परत नाही असं होणार. एक वेळ माफ करा मला. आतापर्यंत आम्ही कधी कोणाला मदतच केली नाही, असं झालंय का कधी? अरे एकदा हक्कानं बोलायचंच तरी ना. मुळात मुद्दा पैशाचा नाहीच आहे, तत्वाचा आहे. सर, मॅडम, माफ करा. चुकी झाली माझी. यापुढे तुझ्या मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आमची, शिक्षण संपेपर्यंत. पण आजपासून किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजशी असलेला तुझा संबंध संपला. तू जाऊ शकतोस. मॅडम प्लीज, पोटावर लाच नका मारू. माझ्याकडून चुकी झाली. सर, ही चूक मी पुन्हा नाही करणार. पैसे न सांगता घेतले, चूक. चोरी केलीस, चूक. पण त्यानंतर खोटं बोललास, गुन्हा. मी काहीही खपवून घेऊ शकते, पण खोटेपणा, लपवाछपवी नाही. आणि अगदी माझ्या घरचं जरी कोणी माझ्याशी खोटं बोललं तरी त्याच्या बाबतीतही हेच घडेल. अच्छा, म्हणजे अशी गोष्ट आहे तर एकदा का पारूचा खोटेपणा वहिनींसमोर आला की पारू पण या घराच्या बाहेर. जाऊ शकतोस तू. अरे देवा, आता माझी नोकरी गेली. एकतर देवी आईला खोटं बोललेलं चालत नाही, आणि त्या वैजू बद्दल जर त्यांना कळलं ना, मोठा अनर्थ होईल बघ. बा, अरे वैजूला एकटीला कुठं सोडणार? अगं तुझं समजा बरोबर आहे, पण वैजूला जर काही इथं ठेवायचं असेल तर तुम्हाला आईला देवीशी बोलायला नको? हो, काही हरकत नाही. उद्याच बोलूया आपण. आदित्य बाबा तुम्ही या, या, बस. नाही नाही मामा, हे बघा, पारूनी मला सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे मी उद्याच बोलतो आईशी. तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही आत्ता माझ्या बरोबर चला. कुठं बाहेर जायचंय का? बा, अरे विचारतोयस काय? ऑफिसाचं काहीतरी महत्वाचं काम असेल, तू जा ना. फक्त बाच नाही, तू आणि गणी सुद्धा. गणी, आवर लवकर. आदित्य सर, मी आपण फिरायला जायचं आहे तुमच्या कारगर गाडीत ना? हो मी जरा युनिफॉर्म घालतो. मामा, जसे आहात तसेच चला प्लीज. चला लवकर, आवरा. आदित्य सर, वैजूला बी घेऊन जाऊया की फिरायला? वैजूशी मजा येत नाही. वैजूला बी सोबत घेऊन जाऊया, कारण काय आहे ना, वैजूने सुद्धा मुंबई बघितली नाही कधी. तुम्ही काही येडे आहात का? आदित्य साहेबांची गाडी केवढी महागडी आहे. वैजूने ती खराब बिराब केली तर? ते बी हाय. एक मिनिट गणी, तू हे पसरावर.
अगं आता कुठे चालली? काय वैजू बाळा इथंच थांबा, अजिबात आवाज करायचा नाही आणि ह्यो चारा बी खाऊन घे हा. आम्ही ये गेलो आणि ये आलो हा. हे बघ आम्ही पुन्हा जाऊ ना, तुला बी फिरायला घेऊन जाऊ. तुझं आणि वैजूचं आवरून झालं असेल तर निघूया. चला 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 लवकर चल रे. नाही नाही नको, लाईटी घालवायला नको, वैजू घाबरल. चल. अरे या आदित्य बाबा, या गाडीची चावी दे. आज गाडी मी चालवणार आहे. अहो पण आणि तुम्ही या. ऐका ना, हो मी चालवतो की. मामा काय माझ्या बाजूला बसणार आहात. काय करताय? मामा बसा प्लीज. बारू हा? ये. आता मला काय इथंच ठेवतं का काय? अरे असं कसं तुला इथेच ठेवू? हा? रेडी? रेडी. मामा अहो इथं कुठं आली या. पण आधी डोळे बंद करा. डोळे कशाला? डोळे बंद करा. या. हळू. करूया. मामा उघड्या डोळ्याने समोर बघ.